स्वतःला सांगत राहायचंय की मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी सक्षम आहे. ही 3 वाक्य म्हणत राहिलात ना तर आयुष्याचा टोनच बदलेल. तुमचं मन तुम्हाला मागे खेचण्याऐवजी नवीन चांगल्या आयुष्याकडे ढकलायला लागेल. मनापासून सांगायचं म्हणजे स्वतःशी बोलणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आपण बाहेरच्या सगळ्यांना समजून घेतो पण स्वतःला नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे स्वतःमध्येच रमणं, स्वतःपुरतंच पाहणं नाही, तर ते म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःशी मैत्री करणं. कारण तुम्ही स्वतःच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती आहात. जेव्हा बाहेरचं सगळं जग दूर होतं तेव्हा हीच सेल्फ टॉक तुम्हाला सांभाळते. तर माझ्या सुवर्णमयी मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपल्या मनात जे विचार येतात ते फक्त विचार आहेत, ते सत्य नाहीये. तुम्ही तुमच्या विचारांची निवड करू शकता आणि जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचारांना आपल्या मनामध्ये स्थान देऊ शकता. ज्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आतल्या टीकाकाराला ओळखता आणि त्याला प्रेमाने शांत करता, त्या क्षणापासून तुमचं आयुष्य बदलायला लागतं. तुमची मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि शारीरिक आरोग्य ह्या सगळ्याची सुरुवात एका साध्या प्रश्नात आहे की तुम्ही स्वतःशी कसं बोलता. हा सुवर्णमयीचा एक महत्त्वाचा संदेश आहे. स्वतःशी बोला प्रेमाने, दयाळूपणे आणि संयमाने. तुम्ही स्वतःसाठी जेवढं प्रेम आणि आदर ठेवता तेवढंच प्रेम आणि आदर तुम्हाला बाहेरच्या जगातही मिळतो. स्वतःशी संवाद सुरू झाला की आयुष्याचा आवाज बदलतो. म्हणूनच आजपासून ठरवा, मी माझी स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण होणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आज स्वतःला कोणती सकारात्मक गोष्ट बोलणार आहात हे सुद्धा लिहा. जर तुम्हाला हा संवाद महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं बोलणं असंच सुरू राहील. भेटूया पुढच्या सुवर्णमयीच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःशी प्रेमाने बोला आणि आनंदात राहा.